आबा तुमचा फोन वाजतोय ना? हो, तो तिकडे कुठेतरी आहे. आणतो. अथर्व, किती वेळा सांगितलंय खाताना ताटावरनं उठायचं नाही, आधी खा मग फोन घे. मंजिरी, महत्वाचा फोन येणार होता. मी आणते. बाईसाहेब तुम्ही थांबा, मी घेऊन येते. काय झालं, उचललास का? चुकून. असं दे. हॅलो, हां बोला. काय सांगताय? सेलिब्रेशन ना करूच ना, नक्कीच करू. ओके ओके, थँक्यू. सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी. काय झालं? आपला जो जर्मनीत प्लांट उभा करण्याचा विचार होता त्याचा मार्ग मोकळा झालाय. परमिशन मिळाली आपल्याला? कालच केशव काकांशी बोलत होतो, ते म्हणाले की काहीतरी लिगल प्रॉब्लेम चालू आहेत तिकडे. तेच प्रॉब्लेम्स, लिगल प्रॉब्लेम्स दूर झालेत आणि आता लवकरच आपण जर्मनीत आपली फॅक्टरी सुरू करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेम टू यू. हे सगळं मीरामुळे झालं. सॉरी. हो, म्हणजे तिने फोन उचलला आणि आपल्याला ही चांगली बातमी मिळाली. बरोबर म्हणताय तुम्ही मामी. ते काय ते म्हणतात ना, शुभ हाताने मीराच्या शुभ हस्ते कॉल उचलला गेला म्हणून काम झालं. हो ना माया? हा, बाई फ्लूक झालं असेल. म्हणजे मला तरी असं वाटतंय की मीराचा फोनला हात लागला आणि आपल्याला ही गुड न्यूज मिळाली. अरे वा, छान करमते की तुला या घरात मीरा आता. दादा ताई तू कधी आलीस? जेव्हा आनंदाने कपडे वाळत घालत होतीस ना तेव्हाच आले. रुळली आहेस आता छान. हो, जे जमायला लागलंय हळूहळू. घरात सगळ्यांशी नीट ओळख झाली ना ग आता. हो. चला, चांगलंय. सगळे सांभाळून घेतात ना, म्हणजे तुझा अनुभव कसा आहे? या घरातले सगळेच खूप चांगले आहेत अगं. म्हणजे दादासाहेबांशी थेट बोलायची भीतीच वाटते, पण मायाळू वाटतात ते. आणि अनन्या तर खूपच मनमोकळी, खोटी वाटत नाही. आणि वेदा? वेदा तर खूपच गोड आहे, थोडीशी हट्टी आहे, आणि तिला ना तिच्या आईची खूप आठवण येत असते, म्हणून ती कोणाशीच बोलत नाही, कोणाचं ऐकत पण नाही. पण हो, माझं सगळं ऐकते ती. आणि तुला माहिती आहे, या घरात सगळ्यात जास्त मला समजून घेतात त्या म्हणजे मंजिरी बाईसाहेब. आईचं प्रेम काय असतं ना, ते त्यांच्याकडे बघून कळतं. आपलं मन पटकन ओळखतात आणि सगळ्यांना समान वागतात. ताई तुला सांगू का, शहरात येताना ना वाटलंच नव्हतं की श्रद्धा, बाबा, काका यांना सोडून मी इथे राहू शकेन. पण फक्त मंजिरी बाईसाहेबांमुळे ना मला इथे करमायला लागलं. खरंय तुझं, खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. त्यांचं बोलणं, आपल्याला जीव लावणं, माया करणं, या सगळ्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. हे एक सांगू का ताई, या घरातले ना सगळेच खूप चांगले आहेत, पण एका माणसाचा स्वभाव ना मला बिलकुल पटत नाही. कोण ग? वेदाचे बाबा. भांडखोर आहेत नुसते, त्यांना ना सतत माझं काही ना काही खटकत असतं. आई ग, उलट ते सगळ्यांची खूप काळजी घेतात. म्हणजे असं ऐकलंय मी. हा, त्यांचा चेहरा पाहिलायस का कधी? सतत 12 वाजलेले असतात. नाही मीरा,
त्यांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं म्हणून उदास असतील. हे तर त्यांच्यासारखा सच्चा आणि दुसऱ्यांना आनंद देणारा माणूस शोधून सापडणार. तू म्हणतेस तसं मला तरी काही जाणवलं नाही. उलट ना मला मायाताईंचीच काळजी वाटते. वेदाच्या बाबांची लग्न झाल्यानंतर त्यांचं काय होणार आहे काय माहिती. मीरा, एक सांगू? बोल ना. मी इथे शेजारीच राहते, त्यामुळे या घरात काय घडतं ते येतं माझ्या कानावर. ती माया वाटते तेवढी चांगली नाहीये अगं. तिचं अथर्वशी लग्न होतंय हीच न पटणारी गोष्ट आहे. ताई तू असं का बोलतेस? अगं असं फक्त मीच नाही, आजूबाजूचेही हेच बोलतायत. अथर्वचं आणि मायाचं लग्न होऊ नये ह्यासाठी मी पण प्रार्थना करेन देवाकडे. ताई तू काहीतरी चुकीचं ऐकलंयस. कसं आहे ना, तू शेजारी राहतेस पण मी या घरात राहते. मी स्वतः पाहिलंय. मायाताई खूप चांगली आहे ग. मीरा, दिसतं तसं नसतं. मायाला ओळखण्यात तू खूप मोठी चूक करतेयस. ताई तुझा गैरसमज झालाय ग. मायाताई ना मंजिरी बाईसाहेबांसारख्याच आहेत. त्यांचा त्याग तुला नाही कळणार. ठीक आहे, तुला वाटत असेल तर असेलही माया एवढी चांगली. येते मी. ताई ताई तुला राग नाही आला ना? नाही ग, मुलाची शाळा सुटली असेल, त्याला घ्यायला जायचंय. माझी शंका खरी ठरली. ही खरंच वेडी आहे. एकटीच नेहमी बडबडत असते. नर्मदा आत्या काय झालं? एकट्याच का हसताय? तब्येत बरी आहे ना तुमची? नर्मदा आत्या एकट्याच का हसत होत्या? भेड लागलाय की यांना? बडी, मायाने माझा घात केलाच रे. आणि आता ती घरच्यांनाही सगळ्यांना फसवते. आता बघ ना, मीराला सुद्धा माया चांगली वाटायला लागली. जाऊ देत, तिचा तरी काय दोष आहे. आता बघ ना, मी आणि माया तर एकाच अनाथाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. एकमेकींच्या सावलीसारख्या वाढलोय रे. तरी सुद्धा माया इतकी कपटी आहे हे मला कधीच कळलं नाही रे. मीरा तर मग मुळातच भोळी आहे. तिला हे सगळं कळणं अशक्यच. पण बडी, मला ना अथर्व आणि वेदाची खूप काळजी वाटते रे. जर अथर्व नकळतपणे सुद्धा मायाकडे ओढले गेले तर माझ्या वेदाचं काय होईल रे? मायाने माझ्या वेदाच्या जीवाला काही काय करू रे बडी? तुला काहीच कळत नाहीये, काहीच सुचत नाहीये म्हणे. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय. ओम घोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय. ओम
बाईसाहेब काय करताय? अगं माळी काकांना झाडावरून कैऱ्या काढायला सांगितल्या होत्या. उन्हाळा आला ना, म्हणलं पन्हा करूया. अहो मग तुम्ही काय करताय? द्या मी करते. अगं नको, मला आवडतं हे सगळं करायला आणि होतं चाललंय. तू चहा घेणार आहेस? नाही मला नको. तुम्हाला हवाय का? मी करते. नाही नाही, मी घेतलाय. बाईसाहेब हे कैरी इथेच राहिली, ही नाही उकडली. ही कैरी मी तुझ्यासाठीच बाजूला काढून ठेवली होती. माझ्यासाठी? मी घेऊ? अगं त्यात विचारायचं काय? घे. खा ना. हो खाते. नाही 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 मीरा, नाही. तू संयम बाळगायला हवास, नाहीतर घात होईल. संयम बाळग. काय झालं? अहो बाईसाहेब मी कैरी तर खायला घेतली, पण एक गोष्टच विसरले. कैरी अशी नाही खात. मग कैरीला ना आधी बारीक चिरायचं, मग त्याच्यावरती तिखट आणि मीठ टाकायचं आणि मग मिटक्या मारत खायची. त्याशिवाय ना कैरी खायची गंमतच येत नाही. बाईसाहेब आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. मी तिखट मीठ आणते. अगं कशाला? मी एवढ्या प्रेमाने आणले, एक घास तरी खा. हो बाईसाहेब खाते, पण मीठ तरी लावू द्या. आलेच हा. मीठ. वहिनी, दादासाहेबांनी बोलवलंय. ते लवकर आले वॉकवरून? हो सांगा आलेच. ठीक आहे. ओम घोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः. दैव माझ्या बाजूने, मार्ग सापडला. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्वभयहराय मम सर्वकार्य फलप्रदाय हन हनाय. ओम का खाल्ली कैरी? काय आई माझं काही चुकलं का? मी कैरी मीरासाठी आणली होती, यांनी खाल्ली. सॉरी, काय मला माहिती नव्हतं. पण आता कैरी उष्टी झाली.
त्यामुळे उरलेले मी खाऊन टाकतो. तुम्ही मीरासाठी दुसरी कैरी मागवा. हो काय करताय तुम्ही? न विचारता का हात लावलात? नर्मदा त्या जाऊ द्या, बाईसाहेब मला दुसरी कैरी देतील. म्हणून तुम्हाला किचन मध्ये यायची गरज काय होती? आयुष्यात कधी कैरी आवडलेली नाहीये तुम्हाला आणि आता कैरी खायची आहे? कशाला तडमडलात किचन मध्ये आणि ओरडा खाल्लात वहिनींचा? बायको, मला माहिती नाही काय झालं. आधी मी कैरी बघितली, मग मला ती खावीशी वाटली, मग मी ती खाल्ली, मग वहिनींचा ओरडा खाल्ला, मग मी नाश्ता खाईन, मग मी जेवून घेईन. जाऊ दे, आपण जाऊया. कैरी वहिनी सॉरी. म्हणजे त्यांना माफ करा, चूक झाली त्यांची. खरंच सॉरी. आई रिलॅक्स. अगं कैरीच खाल्ली आहे त्यांनी फक्त. बरी आहेस ना तू? बरी आलेच मी. ये मीरा, ही तुझी खोली. आजपासून तू इथेच राहायचंस. बेड आहे, सामान ठेवायला कपाट आहे आणि इकडे मागे वॉशरूम आहे. आवडलं? बाईसाहेब, ह्याची खरंच काही गरज नव्हती. म्हणजे मी किचन मध्ये किंवा पडवीतही राहिले असते. तू किचन मध्ये राहणं आईला अजिबात पटत नव्हतं. हो ताई, पण मला सवयच आहे. काकीकडे सुद्धा ना मी पडवीतच राहत होते. हे बघ मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझ्या काकीचं घर नाही आणि मीही तुझ्या काकीसारखी नाही. पण तू मात्र मला अनन्यासारखी नक्कीच आहेस. मग तूच मला सांग, माझी मुलगी जर का किचनमध्ये राहत असेल तर मला आवडेल का? मीरा, रडतेस काय? ताई, माझ्यावर इतका जीव कधीच कोणी लावला नाहीये. आणि बाईसाहेब माझ्यावरती अगदी आईसारखी माया करतात. फक्त तुझ्यावर नाही, आमच्यावर सुद्धा. आईने मी आणि अथर्व दादा सावत्र असूनही आमच्यावर जीवापाड प्रेम केलं. अनन्या, माझी आई जगातली बेस्ट आई आहे, हो ना? पुरे आता. तुमचं ठीक आहे, पण मी त्यांची कोणीच नाहीये ना. तरी पण कशी नाही? एक मिनिट. तू वेदाचा जीव वाचवला, तिला हसायला लावलं, बरोबर? आईचा जीव आहे वेदावर आणि वेदाचा जीव आहे तुझ्यावर. दॅट इक्वल्स टू आईचा जीव आहे तुझ्यावर. सिम्पल. अनन्या, पुरे झालं आता कौतुक. असं कसं पुरे झालं? माय स्वीट आई. अनन्या, ओके ओके फाईन, टाइम टू गो ना. मी चालली माझ्या रूम मध्ये. काही लागलं तर मला सांगशील. ओके, बाय. इरा, आता ही तुझी हक्काची खोली आहे. आजपासून इथेच राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर आमच्या वेदालाही सांभाळायचं.
हो वैसे. चल तुला बॅग वगैरे आवरून घ्यायची असेल तर. हो. मीरा, तू वेदावर लक्ष ठेव आणि मी तुझ्यावर लक्ष ठेवीन. तुझ्याकडे असलेली ती विलक्षण गोष्ट मला मिळवायचीच आहे. ती हाती लागत नाही तोपर्यंत तुला मायेच्या जाळ्यात अशीच अडकवून ठेवीन.